अंबाजोगाई शहराला ज्या जयवंती नदीमुळे ओळखलं जातं किंवा ज्या जयवंती नदीच्या तीरावर वसलेलं गाव म्हणून आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते, तीच जयवंती नदी आता अतिक्रमणाच्या खाईत लोटली गेलेली आहे. याला जबाबदार कोण, याला जिम्मेदार कोण, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. जयवंती नदीचं जे पात्र आहे ते पात्र साधारणतः 10 चौरस सेंटीमीटर आणि 33 फुटाचं पात्र आहे. परंतु या 33 फुटामध्ये सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी अतिक्रमण केल्याचं दिसत आहे. म्हणून अंबाजोगाई शहरातील युवा पत्रकार अभिजित लोमटे यांनी या नदी पात्रातील अतिक्रमण काढण्यात यावं आणि नदीला मोकळा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी संधी द्यावी असं आवाहन अभिजित लोमटे यांनी केलेलं आहे. आणि त्यासाठी अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. तत्पूर्वी अभिजित लोमटे यांनी जयवंती नदी पात्रामध्ये उतरून त्या ठिकाणी त्या नदीचं पूजन केलं, त्या ठिकाणी श्रीफळ वाढवलं आणि आपल्या अनोख्या उपोषणाची सुरुवात केली. आणि अंबाजोगाई नगर परिषदेच्या कार्यालयाच्या त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. हे उपोषण सुरू झाल्यानंतर या ठिकाणच्या मुख्याधिकारी श्रीमती प्रियंका टोंगे यांनी सदर उपोषणार्थी यांची भेट घेऊन उपोषण मागं घ्यावं आणि जी काही रीतसर कार्यवाही असेल ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी अभिजित लोमटे या तरुण सहकार्यानं आपण हे उपोषण मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. कारण यापूर्वीचा जो प्रशासनाचा त्यांचा अनुभव आहे तो अनुभव अत्यंत चुकीचा आहे, वाईट आहे. कारण अनेक वेळा आश्वासन दिलं जातं परंतु त्या ठिकाणी पुढची कारवाई होत नाही. म्हणून या ठिकाणी अभिजित लोमटे हे आपल्या भूमिकेवर तटस्थ आहेत आणि या ठिकाणचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपला हा लढा आणि आपला हा संघर्ष सुरू राहील असं अभिजित लोमटे यांच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. विशेषतः अंबाजोगाई शहरातून वाहणारी जयवंती नदी ही पौराणिक आणि हिंदू धर्माचे या नदी तीरावर धार्मिक विधी होत होते. मात्र कालांतराने या ठिकाणी अंबाजोगाई शहरातील दंडांड्यांनी अतिक्रमण करून ही नदी गिळंकृत केलेली आहे. यामुळे या नदीचा प्रवाह बंद झालेला आहे. या नदीपात्राची रुंदी अत्यंत कमी, 2-3 दस्तऐवज असे आहेत की त्यांनी सातत्याने खडाखोड केले आहेत. कापडी नकाशा आहे आपला जुना सगळ्यात, ज्याच्यावर खडाखोड करून ह्यांनी पूर्णतः नदीचं पात्र रुंद म्हणजे कमी रुंद केलेलं आहे. जुने जाणते लोक सांगतात की अंबाजोगाई शहरातून वाहणारी नदी ही याचा प्रवाह 500 ते 600 फूट असायचा. मात्र शासनाने ही 33 फूट ही नदी करून टाकली आहे, जेणेकरून या राजकारण्यांना याचा फायदा व्हावा. मात्र अंबाजोगाईकर हे कधी बी सहन करणार नाहीत. याच गोष्टीसाठी मी उपोषणात बसत अतिक्रमण काढून ही जयवंती नदीचा मोकळा श्वास मिळावा यासाठी आजपासून उपोषण करत आहे. तत्पूर्वी सांगायचं झालं तर ही जयवंती नदी दंडांनी जी गिळंकृत केली आहे ती आता नद्याचा नाला बनला झाला आहे. आपण पाहतो रिंग रोडला जिथून उगम होता आपल्या जयवंती नदीचा त्या ठिकाणी मोठा पूल आहे. जर उगमस्थानी जर एवढा मोठा पूल असून तिथून जर एवढा मोठा प्रवाह असेल तर शहरातून जाणारा प्रवाह केवढा असायला पाहिजे हे प्रामुख्याने जाणवते.